प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग काल्याच्या प्रसंगातील आहे. आज आपला काल्याचा प्रसंग आहे. तुझी संगती झाली अमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळी. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पोर, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळी. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळी. पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संताचे, दुसरे चरणा संतांच्या, दुसरे चरणा संतांच्या. त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार. कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरिकाय दातुमुनिद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. नमो ब्रह्मण्यदेवाय गो ब्राह्मण हिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. लोकाभिराममरणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सौराष्ट्रे सोमनाथ श्रीशैले मल्लिकार्जुनं उज्जनिया महाकाल ओंकार ममलेश्वरं परल्या वैजनाथं जडाकिन्या भीमाशंकरं सीतोवन्दितो रामेशं नागेशं दारुकावने. वाराणस्यातु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेशं शिवालये. यत्तानि द्वादशलिङ्गानि सायं प्रातपठे नरा, सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति. एकान्ती गुरुराजस्वामी चैतन्यरूपी शिवसौके नामे शिनलो दयाळा भवसाल भारी. तुझवीन शंभो मज कोण तारी. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. विवेकाने ज्याने सुघटित समाजा टिकविले, महासिद्धांताचे गूढ हृदय रसिकत्व उकलिले. लसित भक्ती रसे तरतर विला श्री भागवत तरो, तया ज्ञानेशाते विमलमतीने वंदन करू. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. नमन माझे गुरु राया, माझे गुरु राया, माझे गुरु राया, माझे गुरु राया. महाराजा दत्तात्रेय, महाराजा दत्तात्रेय, महाराजा दत्तात्रेय, महाराजा दत्तात्रेय, महाराजा दत्तात्रेय, महाराजा दत्तात्रेय. नमन माझे
गुरुराया महाराजा दत्तात्रेया अवधूत तुझी मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती. रुक्मिणी पांडुरंग परमात्मा उमा महेश्वर गोरोबा काका ज्ञानेश्वर महाराज तुकोबाराया गुरु दत्तात्रेय टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य संत श्रोते माता भगिनी विनेकरी सर्वांना नमस्कार करून आज कालेच्या प्रसंगाकडे आपण होऊया. तुझी संगती झाली आमची निश्चिंती नाही देखील ती मिळे भोग सुखाचे सोहळे. तुकोबाराय कालेच्या प्रसंगातील वर्णन करतात. भगवान प्रभूच्या संगतीमुळं गोकुळवासी निश्चिंत झालेले आहेत, भगवत भक्त निश्चिंत झालेले आहेत आणि कधी पाहायला भेटलं नाही ते सुद्धा त्यांच्या संगतीतून असा आनंद भेटू लागलेला आहे. तसं तर घरी सवंगड्यांना ताकच द्यायचे, पण भगवंताच्या संगतीत आता नवनीताची पोरची पोर आहे. आता मात्र प्रभूची संगती नाही सोडायची. तो का म्हणे आता आम्ही नवजो दवडिता आम्ही आता हाकलून लावलं तरी सुद्धा संगती नाही सोडणार. निश्चिंत झालो आत्ता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेच्या. कसल्याच तृष्णा राहिलेली नाहीत अशी निश्चिंत स्थिती झालेली आहे असं वर्णन आहे या ठिकाणी. आता गोपाल कृष्ण भगवान प्रभू भूतलावर येण्याच्या अगोदरची क्रिया पाहिली तर नामसंकीर्तन साधना आणि यज्ञ आगादी क्रिया आसूर करूच देत नव्हते, एवढी आसूर वाढली. राहिले यज्ञ मोडिले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्या भेने आणि म्हणून पृथ्वी मातेला दुःख झालं आणि अधर्म एवढा वाढलेला आहे, संकीर्तन होत नाही, यज्ञ होत नाही. म्हणून पृथ्वी वत्सरूप धारण करून ब्रह्मदेवाकडे जाऊन घरानं सांगून रडू लागली. वत्सरूपे पृथ्वी ब्रह्मापाशी जाय नेत्री वाहे तोय सांगतसे. मला हा भार सोसवत नाही आहे. ब्रह्मदेव म्हणतात मी फार झालं तर उत्पत्ती करू शकतो, पण हे कार्य माझं नाही. आपण विष्णू भगवंताकडे जाऊया, शिवजींना पण घेऊ. शिवजीला घेतलेला आहे. इंद्रादी देव आहेत, पृथ्वी माता आहेत, ब्रह्मदेव हे सगळेच पुन्हा क्षीरसागराच्या ठिकाणी जाऊन विष्णू भगवंताची स्तुती करू लागले, स्तवन करू लागले, पुरुष शुक्त गाऊ लागले. भगवंत प्रसन्न झाले. काय आहे तर म्हणले पृथ्वी मातेला वज झालेलं आहे देवा, एवढा अधर्म झालाय. तुमचं ब्रीद आहे यदा यदाय धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. धर्माला ग्लानी आल्यानंतर तुम्ही धर्मस्थापना करून या अधर्माचा नाश करता, धर्मस्थापना करता. प्रभू पृथ्वीवर फार अधर्म झालेला आहे, रडत आहे पृथ्वी. प्रभूंनी आश्वासन दिलं मी लवकर असणार म्हणले पृथ्वी तलावर अवतीर्ण होईन आणि हा भूभार उतरेन. आपापल्या स्थानी देवी देवता, पृथ्वी देवी, शिवजी सगळे आपापल्या स्थानी, ब्रह्मदेव निघून गेले. इकडं भगवंत आपल्या शेषाला बोलत आहेत आपण आता अवतार घेतला पाहिजे. शेष नारायण बोलू लागले प्रभू राम अवतारात मला नेलंच ना लक्ष्मणाच्या रूपानं. अहो किती दिवस मला उपवास ठेवला तो, मला आता नको वाटत आहे, तुम्हीच जा आणि ते भूभार उतरा बाबा म्हणले. असं नाही रे, सत्कर्माला सहाय्य करावं. तो का म्हणे सत्यकर्मा व्हावे आणि घातली या भय नरका झाले. सहाय्य केलंच पाहिजे. आता तुम्हाला उपवासी मरू देणार नाही, पोटभर मिळेल. आणि विशेष करून तुम्ही लहाने बंधू होता राम अवतारात, आता तुम्ही थोरले बंधू व्हा. पण तसं नाही करायचं. बरं चला ठीक आहे, पण आता देवांना अवतार घ्यायला आपली आई होण्याच्या योग्यतेची कोण माता आहे का? हो, देवकी माता ही देवांची आई होण्याच्या योग्यतेची आहे. तिचा नुकताच विवाह झालेला आहे. हा वसुदेव, तसं तर वसुदेव जन्म झाला का
त्याच वेळेस दुदुंबी वाद्य वाजले होते आणि सांगितलं होतं की यांच्याच पोटी आता वासुदेव येणार आहेत, म्हणून त्यांना वसुदेव म्हणालेत नाही, त्यांना अनक दुदुंबी म्हणत होते. दुदुंबी वाद्य वाजले म्हणून अनक दुदुंबी म्हणत होते. पण यांच्या पोटी वासुदेव येणार आहे म्हणून वसुदेव म्हणत आहेत. वसुदेवाचं दुसरंही रोहिणी बरोबरचे ही लग्न आहेत, पण आता देवकी बरोबरचं लग्न पार पडलेलं आहे, वरात चालू आहे आणि देवकी ही देवांची माँ होण्याच्या योग्यतेची आहे. इथं आपण अवतार घ्यायला काय हरकत नाही आणि ठीक आहे. आणि मग तयारी शेषनारायणाची झालेली आहे, थोरले बंधू होणार आहेत. आता देवकीच्या उदरी जन्म घ्यायचा आहे. देवकीची वरात चालू आहे, वसुदेवकी देवकीची. कंस रथ हाकत आहे, थाटात असणारे सगळं चालू आहे. आकाशवाणी झाली, कंसा दुराचारा, ज्या भगिनीच्या वरातीत एवढ्या थाटात आहेस, हिच्याच पोटी 8वा बाळ तुझा काळ असेल म्हणले. कंस दचकला आणि लगेच असणारं म्हणले खड्गच उपसलं महाराज. घेऊन या खड्ग माराया जावला, घेऊन या खड्ग माराया जावला. हात तो धरिला वसुदेवी, हात तो धरिला वसुदेवी, हात तो धरिला वसुदेवी. घेऊनिया खड्ग माराया धावला, घेऊनिया खड्ग माराया धावला, घेऊनिया खड्ग माराया धावला. घेऊनिया खड्ग माराया धावला. हात तो धरिला वसुदेवी, हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवाने हात पकडलेला आहे. बघा ज्ञानोबराय सुद्धा सांगतात, अरे जन्म जरी स्वतः वडिलांनी मुलीला दिला आणि विवाहाच्या वेळेस न मम्म म्हणून पाणी सोडलं का, प्रतिग्रहिता आणि प्रतिग्रहिया आम्ही यांनी समर्पण केली आणि प्रतिग्रहिता हा जावाई जबाबदार होत असतो. हा म्हणून माऊली म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये, आपणची विहुनी दुहिता की न मम मने पिता, तो सुटे प्रतिग्रहिता जावाई शिरकी. म्हणून याने जबाबदारी आपल्यावर हिची आहे, हिचा सांभाळ करणं आपलं काम आहे. म्हणून खड्ग धरलेलं आहे, मी मारू देणार नाही. ती आता माझी अर्धांगिनी आहे. आतापर्यंत भाऊ वडील आई सांभाळ सगळे करीत असतात, पण आता जबाबदारी माझ्यावर, मी नाही मारू देणार. पाणी ग्रहण केलं म्हणजे काय हिचं हान मार जाळ पोळ काही करण्यासाठी नाही म्हणले, मी हिचं रक्षण केलं पाहिजे, नाही मारू देणार मी. अहो हिच्या पोटी होणारा बाळ माझा काळ आहे. अहो हिच्या पोटचं बाळ काळ आहे का ही काळ आहे काय, होणारं बाळ आहे. बाळ तुम्हाला देऊन टाकेन पण हिला मारू देणार नाही मी. मग मला तसं वचन द्या, वचन देतो म्हणले, पण हिला नाही मारू देणार मी. वचन द्या. मग तसं वचन दिलं, होणारा बाळ मी तुम्हाला देऊन टाकीन. आणि मग सुटका केलेली आहे. त्यांना वसुदेव देवकीला एक बंदी शाळ निर्माण करून दिलेली आहे. बंदी शाळेत कर्म धर्म संयोगांना त्यांना बाळ झाला का, सुरुवातीचा बाळ फक्त कंसानं परत केला होता. बहिणी विनंती करत होती, दादा तुला बाळ कोणता मारणार आहे, 8वा, ही कितवा आहे, पहिला, यानं काय करणार आहे तुला. अरे मला देऊन टाक, मी स्तनपान करायचंय मला. दिला होता. पण देवर्षी नारद नारायण 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 विना घेऊन चिंतन करत आले कंसाच्या दरबारात. कंसानं आदर आदित्य केलं आणि नारदानी सांगितलं होतं, अरे तू मारून टाक, त्यातला 8वा कोणताही असू शकतो. 8 पाकळ्याचं कमळ दाखविलं. ही 5 आणि 3 8 पाकळ्या. अंगुष्ठापासून मापत गेलं की तर्जनी 8वी आणि तर्जनी धरली की अंगुष्ठ 8वा. मध्यमिका धरली की तर्जनी 8वी, अनामिका धरली तर मध्यमिका. अरे कोणतंही त्याच्यातला 8वा असू शकतंय, तो उग्ग मारून टाक. पुण्य सारा वया भेटे देव ऋषी, सारा वया भेटे देव ऋषी. पुण्य सारा वया भेटे देव ऋषी, सारा वया भेटे देव ऋषी. वधी बाळकाशी ठेवू नको, वदेवार पुण्य सारा वया वधी बाळकाशी, सारा
मनुष्य जन्म मिळायचा म्हणलं की पाप आणि पुण्य समान झाल्याशिवाय ध्येय मिळत नाही. कोण म्हणेल की काय कंसाचं पुण्य होतं, दुराचारी तर आहे, हे जो कसलं पुण्य सारायचं होतं. पाप पुण्य समान समे तवाच नर देह मिळतो. मग असे काही दुराचारी आणि काही सदाचारी असं का होतात, ज्याचा पुण्याचा चिरा आहे आणि पापाचा चाराचुरा असेल त्याला पुण्यात्मक कर्म करावे वाटतात. आणि पापाचा चिरा हा आणि पुण्याचा चाराचुरा. चाराचुरीचं का असं ना पुण्य, पण हे संपविल्याशिवाय ह्याला मारता येत नाही. आणि म्हणून हे संपवायचं होतं, म्हणून बाळाला वध करून टाक. बाळाचा वध करून टाकला. अनुक्रमे लहान बालकाचे 6 मारली हो. त्याचं पुण्य संपून गेले. पापाला शीग लागली असे. शीग लागली की आपण माप टाकत असताना पायलीच्या शिगेच्या दाण्याला ऐट वाटते वरच्या कड्याला, पण आपण माप टाकत असताना लहाब म्हणले की खाल्ल्या कड्याला जाते. हा, तसं पापाची शीग झालेली आहे त्याची. आता मात्र भगवंत त्याला ठेवणार नाहीत. 7वा गर्भ प्रभूंनी बळीराम दादाला सांगितलं होतं तुम्ही पुढे जायचं आहे. बळीराम दादाचा जो गर्भ असणारा वाढत होता तो 6 महिन्यापर्यंत आईच्या उदरी ठेवला. भगवंतानी योग मायेनं तो तिथून गर्भ काढला आणि महाराज रोहिणीच्या उदरी घातला. काय लीला आहे प्रभूची. इकडं कंस पुन्हा चौकशी करतो, अगं 6 बाळा मारली, 7व्या वेळेस काय झालं असं म्हणले. अहो तुमच्या भीतीनं बाळच मध्ये जिरून गेलं म्हणजे. तुम्ही सारखंच जन्मलं की मारताच आहात, त्याच्यामुळं झालं की काय म्हणजे मलाच माहीत नाही म्हणजे. होता म्हणजे 6 महिन्यापर्यंत, पण पुन्हा बाळच नाही मध्ये. माझी मला जाणवतं की मध्ये बाळच नाही. मग तुमच्या भीतीनं मध्येच मरून जिरून गेलं का काय झालं की बाबा म्हणे, काय झालं की म्हणजे असं झालेलं आहे. आणि मग मात्र महाराज या भगवंतानी तोच गर्भ असणारा रोहिणीच्या उदरी घातला होता. रोहिणीच्या उदरी घातल्यानंतर तिथं रोहिणी झोपीतून जागी झाली. महाराज तिला वाटायला लागले सगळे लक्षणं, आपण 6 महिन्याचे गरोदर, माझे पती तर बंदी शाळेत, लोक काय म्हणतील हे, लाज वाटू लागली. पण आकाशवाणीने सांगितलं लाजू नको, तुझ्याच पतीपासूनचा गर्भ आहे, तिथं कंस वाढू देत नाही, जन्मलं की मारून टाकते म्हणून तुझ्या उदरात घातलाय. हिथून पुढची वाढ आता तुझ्या पोटी होऊ दे. आणि तो तिथून पुढची तिथं वाढ झाली. 7व्या गर्भाचं असं झालं. आता 8वा मात्र गर्भ वाढू लागल्याबरोबर कंसानं 7वं काय झाले पत्ता नाही बाबा, हे तर 8वा हे वैरी आहे माझा, म्हणून बंदी शाळेच्या सभोवताली पहारेकरीची नेमणूक केलेली आहे. डोळ्यात तेल घालून रात्री सुद्धा जागा. आणि बाळ जन्माला आलेला रडलेला आवाज आल्याबरोबर मला सांगा, जो कोणी लवकर सांगेल त्याला जास्त बक्षिसं दिली जातील, अशी त्यानं असणारी व्यवस्था लावलेली आहे. त्याचं नियोजन तसं आहे, पण भगवंताचं नियोजन वेगळं आहे. भगवान प्रभूंनी दशरथ राजानं श्रावण बाळाला मारलं, तो श्रावण मास होता. दशरथी मारिला तोच होता मास. वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वर्षा ऋतू कृष्ण पक्ष आहे, श्रावण मास आहे. वसुनाम तिथी बुधवार असे, शुक सांगत असे परीक्षिती. रोहिणी नक्षत्र होतं. 2 प्रहर रात्र झालेली आहे. रोहिणी नक्षत्र आलेलं आहे आणि या रक्षपाळावर अस्त्र टाकलेलं आहे. आणि प्रभू बंदी शाळेत लख उजाड पडला असा, वीज लावलं असेल. आणि 8 वर्षाचा जेवढं बालक असतं एवढं चतुर्भुज रूपात पितांबर, शंख, चक्र, गदा, पद्म असं तेजपुंज बालक पुढे दिसत आहे. अहो हे पाहिलं त्या डोळ्यांनी वसुदेव देवकीनं. हा धन्य धन्य ते लोचन आहेत बाबा. डोळे भरून पाहतात आणि म्हणतात प्रभू तुम्ही आमच्या पोटी बाळ म्हणून येणार होतात. अहो कोण तर म्हणतील का हो हे वसुदेव देवकीचं बाळ आहे, एवढं बाळ जन्मते काय ना, असं चतुर्भुजन शंकन चक्रन पितांबर हे असलं असते काय म्हणतील लेकरू जन्मल्या. प्रभू तुम्ही लहान व्हा ना,
अशी विनंती केल्यानंतर त्यांच्या इच्छेखातर प्रभू ते रूपांतर्धान पावतात. तुम्हासारखा प्रभूचा जन्म नाही, प्रगट होत असतात. आता प्रभू ते अंतर्धान पावले. जन्मल्यावर जेवढा बाळ असतो 2च हात आहेत आणि तेवढाच लहानसा बाळ त्यांच्या पुढं झाला आणि ते रूप अंतर्धान पावलं. पुन्हा मात्र वाटलं वा वा वा. पण त्या बाळाला मिठी घालू लागले. कंसाला जर कळालं तर पहिली 6 बाळं मारलेत. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेटी, झणी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल. म्हणून बाळाला टोपली तिथून वरून इंद्रानं पाठवलेली होती. महाराज त्याची व्यवस्थेसाठी टोपलीत असणारा बाळ टेकवला. यांना तर पायात सरंकाळा बेड्या होत्या, पण त्याला उचलून नेण्यासाठी टोपली उचलली का आपोआपच बेड्या गळाल्या. ह्याची संगती सुरू झाली की निश्चिंती आपोआपच सुरू झाली. उचलीला कमळापती पायी बंधने, पायी बंधने गळती, पायी बंधने गळती. उचलिला कमलापती ऐसे बंधाने गळती, ऐसे बंधाने गळती, ऐसे बंधाने गळती. कमलापती उचलिला कमलापती उचलिला कमळापती पायी बंधने गळती, पायी बंधने गळती, पायी बंधने गळती. आता प्रभूची संगती व्हायला सुरू झाली. अहो निश्चिंत करून टाकलं सगळ्यांना. उचलल्याबरोबर बंधनं गळून गेली. दरवाजे आपोआप उघडले, अरगळा उघडल्या गेल्या. रक्षपाळ मोहून टाकले. बाहेर पडले तर मंद पाऊस येत होता. तो पाऊससुद्धा लागू नये म्हणून शेषनारायणांनी फणा धरलेला आहे. अशा स्थितीत प्रभू मथुरेतून गोकुळात चाललेले आहेत. यमुनेतून जाताना मात्र यमुना मैयाला वाटत आहे प्रभू जात आहेत, आपण दर्शन घेतलं पाहिजे. म्हणून यमुना अशी वर वाढत आहे. पाण्याला अशी ओढ जर असती तर आपण कमरेइतक्या पाण्यात सुद्धा गेलं तर पायच आपले ओढून येतात. पण पाणी गळ्याला बी आलं तर पाय ओढत नाही. ती पाण्याला ओढच वरी होती. पाणी वरच वाढत आहे. आणि मग प्रभूनीच विचार केला आपले वडील घाबरतील म्हणून टोपलीतून अंगुष्ठ बाजूला काढला आणि त्या यमुना मैयाला स्पर्श केला. स्पर्श केल्याबरोबर यमुना मैया शांत झाल्या, समाधान झालं आणि स्त्रियांनी मध्यभागातून भांग पाडावा तसा नदीला भांग पडला. आणि मग ब्रह्मगोकुळात गेलं. ब्रह्मांडातलं तसं गेलं तसंच पिंडातलंही. म्हणूनच मध्य भागात स्त्रिया भांग पाडत होता. तिथं टाळू जे आहे त्याच्या वाटच ब्रह्मगोकुळात हृदयरूपी गोकुळात गेलेलं आहे. आईच्या उदरामध्ये शुक्र शोणिताच्या सांध्यानं पिंड तयार झाला, हृदय बी तयार झालं, पण ह्याच्यात आत्मा नव्हता. मग कसा मध्ये गेला ह्या हृदयरूपी गोकुळात? तर आईला 6व्या महिन्यामध्ये धाप भरल्यासारखं होत असते. श्वासाचा क्रम 12 आणि 16 असतो. आपल्या ज्ञानोबाराय म्हणतात नासा पुटोनी वारा, जो आंघोळी जात असे 12 तो गच्च धरोनी माघारा बाहेर घाली. ही क्रम 12 आणि 16 असतो. पण आईला त्यावेळेस न काम करता सुद्धा त्या गरोदर मातेला धाप वाढल्यासारखं वाटतं. श्वास वाढत असतो आणि तो पोकळीतलं ब्रह्म श्वासा वाटत मध्ये जातं. ही वासुदेवाबरोबर गेलं मध्ये, पण तिथं मध्ये मात्र ह्या पिंड तयार झालेलं बाकीच्या कोण्या दरवाजा वाटत ते मध्ये जायला तयार नसतंय. म्हणून सेपरेट ब्रह्मरंध्र पाडून मध्ये जाते. म्हणून तिथंच भांग पाडतात. ते देवाचं दार आहे. मग हे ब्रह्मरंध्र पाडून मध्ये मात्र हृदयात जात आहे. तेही असणारं गोकुळच आहे. हृदयरूपी गोकुळामध्ये
शांतिरूपी यशोदा आहे आणि हा असणारा आत गेलेला असतो. जेवढं ब्रह्मांडाचं एवढं पिंडामध्येही आहे. भगवान प्रभू गोकुळामध्ये प्रवेश करतात. चिंता मात्र आता गोकुळातली म्हणते आपणाला इथं कोणी पुसणार नाही, गाव सोडून निघून जायचं. चिंता ती पळाली गोकुळाबाहेर, नाते पळाले गोकुळाबाहेर, ती पळाली गोकुळाबाहेर, नाते पळाले गोकुळाबाहेर. प्रवेश भितरी केला, प्रवेश भितरी केला देवे, प्रवेश भितरी केला देवे. ताते पळाली गोकुळाबाहेर, नाते पळाले गोकुळाबाहेर, ताते पळाली गोकुळाबाहेर, नाते पळाले गोकुळाबाहेर. प्रवेश भितरी गेला देवे, प्रवेश भितरी केला रे, प्रवेश भितरी केला रे. मग मात्र चिंता गोकुळ सोडून निघून जात असते. चिंता निघून गेलेली आहे. तिथं मायेचं आवरण टाकलेलं आहे. यशोदा मैयाला मुलगी झालेली होती, ती मुलगी उचलून आणलेली आहे. मुलगा तिथं टिकून आले आणि इथं बंदी शाळेत आणून मुलगी टेकवल्याबरोबर आकांत करते. माया करी आकांत, नामा म्हणे उठते दूध. पुन्हा दूध जागे झाले. धावत जाऊन कंसाला सांगतात. कंस धावतच येतो, ही आठवा आहे माझा वैरी आहे आणि ते मूल आहे का मुलगी न पाहता हिसकावून घेणं. पहिली 6 बाळ ज्या शिळेवर मारली होती त्याच शिळेवर उंच फिरवून आपटणार एवढं त्याच्या हातातून निष्ठून माया निघून जाते. वीज कडाडल्यागत आवाज होतो आणि सांगते, तुझं लागी वधी उपजला माझे आधी. तुझा वध करणारा माझे आधी उपसला, मला कशाला मारतोस. इकडं मात्र गोकुळामध्ये एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगते, यशोदा मैयाला पुत्र झालाय ना. गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. 1 दहावी एकी पुढे, ताटी वाटी सुंटवडी. त्या गोकुळात आनंद आहे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गुडिया तोरणे करीते कथा गाते गाणे. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. सर्वांची मन मोहून टाकलेली आहेत. पाहिलं की वेद लावत आहे, पाहावं पाहावं वाटत आहे. सगळ्या गोकुळवाशाला सुख आहे, सुखाला पारच नाही, शेवटच नाही. आणि मथुरेत मात्र असा कंस चळचळा कापत आहे. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला, दुष्टा चळकाप सुटला, दुष्टा चळकाप सुटला. कृष्णा गोकुळे जन्मला, दृष्टा चळकाप सुटला, दुष्टा चळकाप सुटला, दुष्टा चळकाप सुटला. गोकुळी जन्मला, काप सुटला, दुष्टा चळकाप सुटला, दुष्टा चळकाप सुटला. गोकुळी दुष्टा चळकाप सुटला, दुष्टा चळकाप सुटला, दुष्टा चळकाप सुटला. दुष्टांना चळकाप भय वाढते. त्यांना भक्तांना कशाला भय आहे? ज्याची खरी सेवा त्याचा भय काय? भक्ताला कशाला चळकाप सुटतो? दुष्टांना असा चळकाप सुटलेला आहे. भीती वाटू लागलेली आहे. काय करावं याला? माझा वैरी कुठे गेला असेल? आणि मग सगळे त्याला धीर देतात. अहो आत्ता तर जन्मलेला म्हणल्यावर आपण काही युक्ती करू ना म्हणले. त्याचं जातक सांगायच्या निमित्तानं त्याचा वध करून टाकू म्हणे. असे युक्ती एक 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 काढत होते. भला असा बलवान तिथला राक्षस होता, महाबल. त्याला ब्राह्मणाचा वेश धारण करायला लावले. धोती परिधान केली, जानवं परिधान केलेलं आहे. पंचांग घेतलं, तो जातक सांगायला म्हणून निघाला. आणि तिथं गोकुळात नंदबाबाच्या वाड्यात गेल्यानंतर सगळे म्हणू लागले, देवोपाल देवोपाल दिसत आहेत बाबा. म्हणजे बसायला पाठ द्या, बसायला पाठ, पाठीला पाठ. पंचांगात भुईला टेकव का म्हणले, पंचांग टेकवायला एक पाठ. आणि जातक विचारू लागले. तसं तर जातक गर्गमुनींनी सांगून गेले होते. गर्गमुनी म्हणले होते,
फक्त लहानपणी खोड्या करील म्हणजे दही दूध लोण्याच्या चोऱ्या करील, मात्र मोठे मोठे राक्षस येतील या गोकुळावर, संकट आणतील, पण सगळ्याचा निपांत करून टाकेल, मोठ्या मोठ्या राक्षसाला मारून टाकेल, भक्ताचं रक्षण करेल. लग्न याच्या पत्रिकेत लई दाखवतात, 16,108 बायकाबरोबर याचे लग्न होतील असं काही जातक सांगितलेलं होतं. पण हे देवोपा सांगू लागले जातक जरा लक्षणं लई विचित्र दिसाल ती म्हणले. मग काय शांती करावी लागेल काय? शांती नाही म्हणले. शांतीला काय होम हवनला काय करायचं का? तसलं नाही म्हणले. खड्डा मोठा करायचा म्हणले, पण गावाच्या बाहेर, आणि त्याच्यात काटेरी निवडुंगाच्या फाण्या टाकायच्या, बाळच त्याच्यात टाकायचा आणि त्याचं पुरून म्हणले टाकून. रोगी गेला, रोग बी गेलाच की म्हणले. रोगे सहित रोगाची निवृत्ती झाली, शांती करायची नाही ना, कुठं काय करायचं नाही पुन्हा म्हणले. अहो देवपा असलं कसं सांगता म्हणले, असलं जातक असते का म्हणले. गर्गमुनीने कसं सांगितलं तुम्ही? माझ्या आधी कुणी बघितलं? गर्गमुनी आलते ना, माझ्याच वर्गातला आहे ती गर्ग्या म्हणले, त्याला गणितच येत नव्हती. माझ्या वर्गातलंच आहे म्हणले, मागडल्या कडेला बसत होतं म्हणले, ते त्याला गणितच येत नव्हती. गर्ग गणिता चुकला, माझं बरोबर आहे म्हणले. भगवंत म्हणतात बरं म्हणले, वेश ब्राह्मणाचा आहे म्हणून तुला सोडून देऊ, आम्ही तुला काही करीत नव्हतो, अचेतना कोण तुझी फजिती करू म्हणले. अचेतनाला प्रभूंनी चेतना दिली आणि अचेतन पाठ जो उठतो त्याच्या पाठीत बसला. विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ. महाराज पाठ लागल्यानंतर अचेतन जेवढ्याही वस्तू असतात त्या सगळे त्याच्या पाठीशी लागल्या. काही बेलणं असेल, पोळपाट असेल, काय तोंडावर लागायला, पळून चालला तर बाजाने आडवं यावं, त्याला असणार त्याचं जानवं तुटून जावं, विवस्त्र पळवून जावा. विवस्त्र पळून चालला तरी गावाच्या बाहेर गेली ती उडवं आकारातच फुललेलं असते. तर आकडून गौरी झाला म्हणून सरावणात मोकळच मधली गौऱ्या बी याच्या तोंडावर लागायच्या. बाहेर गेला तर कुळवं, रब्बीची रानं नीट करायला कुळवं सुटलेली असते, ती कोणी पेरायलेलं असतंय. त्या खिळी सुद्धा कुळवाच्या. चल म्हणले ते रुमनं मारायला लागले, चल तिथे आपण बी, ते दोन्ही बी तिथे निघायचं की मारायच्या, रुमणीनं तर पाठीतच मारायचं. पळायला लागलं तर जू आडवा यायचा. अहो अचेतन वस्तूंनी सुद्धा फजिती करून पळवून शिवच्या बाहेर लावला. पुन्हा अचेतन वस्तू आल्या. मीच म्हणून वाचलो, नाही तर कोण वाचलं नसतं. जाऊन कंसाला सांगतंय, अरे दिसायला बाळ आहे पण काळच आहे म्हणले, काय बी युक्ती केल्या पण नाही जमू दिलं म्हणले, ते काळच आहे, मी म्हणून वाचून आलो, तुला सोडलंय तिने म्हणले. ब्राह्मणाचा वेश होता म्हणून सोडून दिलेला होता. अशा लीला होऊ लागल्या. एक 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 ते असुर पाठवत आहे. ब्राह्मण वेश होता म्हणून प्रभूंनी सोडलं. भवानी पुतनेपासून केली. पुतना नावाची राक्षसीन सुंदर वेश धारण करते. भरजारी वस्त्र परिधान केले, सुवर्णाचे अलंकार परिधान केले आणि स्तनामध्ये विष भरून पुतना मी बाळाची मावशी या नात्यानं जाते आणि बाळाला बघायला दिलं की स्तनपान केले की मारते, विष काय ठोडणार आहे का, असं म्हणून पुतना जाते. घरात प्रवेश केल्यानंतर यशोदेला म्हणते, यशोदे मी तुझी नात्यानं बहीण आहे. मला बहीण नाही, तू बहीण कशी म्हणाली? लांबून नात्यानं बहीण आहे म्हणले. कृष्णाला बघ, तुला पोरगं झालंय बघायला आले. पुतना गेलेली होती 14शी दिवशी, म्हणजे पोळ्याचा आधीचा दिवस 14, त्या दिवशी गेलेली होती. मग किती 6 दिवसाचं बालक आहे, एवढं लहान बालक आहे. नाहू घातलेलं आहे, झोपी गेले हो म्हणले, थोडं थांबा ना. कृष्ण बघायला लागला म्हणले, थांब म्हणले, भवानीचं गिऱ्हाईक नाही मागं जरा द्यायचं म्हणले, इथून भवानीच करायची म्हणले. राम अवतारात सुरुवातीला त्राटिकाच आली, तिथूनच चालू केली भवानी म्हणली. ही बी आता सुरुवातीला भवानीला ही गिऱ्हाईक आले. जागा झाला, अगं जागच आहे गेली करू म्हणली आणि घेतला. मानानं दिला नाही, तिनंच घेतला. मानानं दिला फक्त महादेवालाच. महादेव बघायला आल्यानंतर मात्र आम्हाला भिक्षा घाला, ज्वारी गहू देऊ लागले. ही नाही म्हणली भिक्षा आम्हाला तो तुझा बाळ बघू दे. बाळ आमचा भिलो म्हणले, नाही म्हणले. काही केल्यानं देत नाहीत, पण ते पाहिल्याशिवाय जाणार नाहीत म्हणून बाळाला आणून दाखवलं. महाराज शंभो
आणि महाराज हे हरिहराची दर्शन एकमेकाला एवढा आनंद झाला सर्वांना. ती पाहायला आले होते. आता ही म्हणते मी पाहायला आले. उचलून घेतलाय, पदराखाली घालून त्या बाळाच्या मुखात स्तन देते. बाळानं महादेवाचं स्मरण केलं. भोले बाबा समुद्र मंथनाच्या वेळेस असंच विष निघालं. त्यावेळेस सगळ्याला मोठं संकट होतं ते की तुम्ही माझं नामस्मरण करून प्राशन केलं. शिव हलहले तापला, तो या नामे शीतळ झाला. आता मी हे काळकुट्ट नावाचं विष भरून आली. तुम्ही हलहाल नावाचं विष घेतलेला, हे काळकुट्ट विष भरून आलेले मी तुमचं स्मरण करून प्यायला चालू करतो. भगवंतांनी स्तनपानाला सुरुवात केली. पुतना आनंदित झाली. मी विडा जिंकलाच. जे महाबळाला सुद्धा जिंकता आला नाही, मी जिंकला म्हणजे आता प्यायला म्हणलं की लगे मरतंय. पण महाराज विष प्राशन करून प्राण खेचू लागल्यानंतर पुतना रडू लागली. सोड सोड कृष्णा आक्रंदे पुतना. ए कृष्णा मुंच सोड, मला सोड, तुझ्या घरला सुद्धा मी यायची नाही रे. मावशे तुला आता भवसागरातून सोडवितो म्हणले आणि प्राणा सगटच टाकले पिऊन. ज्ञानोबराय वर्णन करतात. वसुदेव देवकी स्तव जन्मला, कुमारीसाठी गोकुळी गेला. तो मिया प्राणा सगट पियेला, पुतने ते कशी पिली पुतना, प्राणा सगटच पिऊन टाकली. जी विष घालायला आली तिला सायुज्यता मुक्ती दिली. असं का तिच्या भावना व्हाव्या? 14शी दिशीच का यावी मरावी? आपल्या हृदयरूपी गोकुळात सुद्धा पुतना म्हणजे वासना आहे. वासना ही 14 ठिकाणातून मध्ये जाते. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्म इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, ह्या 14 ठिकाणातून वासना गोकुळात जातेच. म्हणून 14शी दिशी मारली. पुतना ही वासना कशावरून? तर पुतना ही बळीराजाच्या दरबारात आपले भगवंत वामन अवतारात बटू वेशात गेलेले होते. त्यावेळेस ही तिथली रत्नमाला होती. या रत्नमालेला वाटलं होतं काय सुंदर बालक दिसतंय आणि मागून मागून मागते तर काय 3 पावलं, असल्या लेकराला स्तनपान करायला लावं, अशी तिची वासना झाली. अशी वासना होऊन गेली. आणि तेच 3 पावलाचा संकल्प सोडताना दैत्यगुरु शुक्र आडवे येत होते. देऊ नको त्याच्या मनावर, ते ब्राह्मण नवना कोणी नाही म्हणले, भगवंत तुला फसवायला आलेले आहेत, तो देऊ नको त्याला दान. बळीराजानं म्हणायचं कोणी असं म्हणजे विष्णू म्हणजे होते मी देणारच म्हणले. आईला बोलवून घेतलं, त्याला सांगा लेकराला म्हणले देऊ नको म्हणावं दान. काय झालंय? आई विष्णू आहे फसवायला आलेला आहे. असू द्या मग, तर मग बरं झालं म्हणले. मी विरोचनाबरोबर सती जाणार होते, बरं झालं गेली नाही ती म्हणले. असलं जे कृपायदा झालं की त्याच्या पुढं माझ्या देवानं हात पसरले. अच्छा हुआ सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया प्रभू पसारे हात. अरे माझ्या लेकरा पुढं प्रभूनं हात पसरलेत, काही देऊ द्या, प्राण अर्पण करू द्या त्याला, मी नको म्हणणारच नाही. तरीही दैत्यगुरु शुक्र भोंगा होऊन त्या जारीच्या नळीला जाऊन बसलं. फिट्टू ग पाणीची दिना. हे म्हणलं फुलं अडकलं का काय की पूजेतलं म्हणजे एक दरबाची काळी घ्या. दरबाची काळी दिली की दुसरी का गेली त्याच्या डोळ्यातच गेली. दान धर्माला अडथळा आला म्हणून त्याचा डोळा फुटला. आड आला म्हणून फोडी गेला डोळा. बळीने शुक्र आंधळा केला. आंधळा झाला गुरु. सर्कल माग पाणी आलं, संकल्प सोडला. एका पावलात पृथ्वी आठवली, दुसऱ्या पावलात 21 स्वर्गातले. काय म्हणले आता कुठं देऊ पावली एका जोग. त्यावेळेस ती म्हणला दान देणारा आणि दान द्यायची वस्तू वेगवेगळी आहेत की. होय, दान द्यायचं पार झालं असेल, दान देणारा आहे की अजून शिल्लक. मग त्याच्या डोक्यावर द्यायचं म्हणले.
आणि बळीच्या डोक्यावर जेव्हा दिला आणि असा रसा तळाला चालला का, ह्याच रत्नमालेला वाटलं होतं आमच्या बाबाला कुंकड घालायला की म्हणजे आणि असलेला स्तनपान करीन म्हणलं. अरे 20 पाजावं की म्हणजे त्याला अशा वासना झाल्या होत्या. स्तनपानही करायचं आणि 20 घालायचं. मग या दोन्ही तिच्या वासना प्रभूंनी पुऱ्या केल्या आणि तिला मात्र देताना सायुज्यता मुक्ती दिली. जी सनक सनंदन सनत कुमार सनकाधिक संतानाची स्थिती मिळते तशी गती तिला दिली मला. असं प्रभूने एवढी कृपा केलेली आहे. लीला सुरू झाल्या. त्या पुतणेचं अवाढव्य शरीर पडलेलं आहे. त्याचे तुकडे करून चित्ता रचून त्याच्यावर टाकून दहन करून दिलं. सर्वांना वाटलं गर्गमुनींनी सांगितलं तसं हो लागले. गर्गमुनींनी सांगितलं तसं हो लागले म्हणजे मोठ्या मोठ्या दैत्याचा निपांत होऊ लागला. अशा लीला होऊ लागल्या. एक 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 राक्षस येऊ लागलेला आहे. तर नवरत नावाचा राक्षस तर असा वाटोळीच्या रूपात आला. मध्ये येताना वाटूळ बारीक होती, गोल फिरत फिरत आली. वाटोळीचं जर स्वरूप झालं मोठं. अहो सगळ्याचे डोळे असे धुळीनं गच्च भरले. काही कोट्याचे कपासाठी उडून चालल्या, पत्र उडायला लागले, काही उडायले, काय घाबरले, सगळे घाबरल्यागत घाले. आणि कृष्णावर वाटोळ आल्यानंतर त्या वाटोळीत उचललाच कृष्ण उंच नेला. म्हणून तर आपण वाटोळ आली कोट उडाली की म्हणतो राम राम म्हणा, वाटोळीत भूता राखीचा असं म्हणतात. जरा राम राम म्हणा, तिकडे जा अशी म्हातारी माणसं जप करायला लावायची. मग ही असं भूत चालतं वर राखीस येऊन उचलून कृष्णाला नेले आणि गोकुळातून तीच वाटोळ पुन्हा मथुरेकर वळली की कृष्णानं ओळखला हा तर नवरत्न राक्षस असणार आहे. वजन वाढवलं आणि असा मुष्टी प्रहार केला का खलास करून टाकला राक्षस. पुन्हा लहान होऊन खाली उतरला, गोकुळात आला. असे अनेक दैत्यांचा निपांत होऊ लागला. हळूहळू हळूहळू बाळाच्या लीला वाढत आहेत. आता बाळ थोडंसंही झालेलं आहे. नामकरण विधी करायचा. अरे म्हणजे थोरल्याचं बी नाव ठेवायचं राहिलेलं आहे. मग दोघांचंही नामकरण करायचे. मग गाजाबाजा करून करावं म्हणजे पहिलेचं बी राहिलेलं असं मंडप वगैरे टाकू. गर्गमुनी नंदबाबाला सांगायचे, नंदबाबा साधं नामकरण करा, गाजाबाजा करू नका. गाजाबाजा केल्यावर इथून मथुरा काही लांब नाही. ते अनुमान काढून एवढी संकट लावायलंय. आपण जर इथं थाटामाटात बारसन हे जर नामकरण केलं की मग तर ती कितीही संकटात पाठवेल. काय एवढं गाजाबाजा करायची गरज आहे. मग कुठं ठेव, कोट मोठं आहे तर तुमचं, कोठे ठेवा म्हणले. आणि गाईच्या कोटेत जगाच्या मालकाचं साध्या पद्धतीनं नामकरण विधी झाला. महिला नाराज झाल्या कोट्यात जाताना. आणि मग ही एकमेकीला बोलू लागल्या, काय ह्याला ओळख येते म्हणले, आपण लेकरच बदल करू म्हणजे कसं करते ते बघू. आणि मग रोहिणीनं तिचं लेकरू यशवदेपाशी दिलं आणि यशवदीनं तिचं लेकरू तिच्यापाशी दिलं. नंदबाबा गर्गमुनीच्या पुढं बसलेले आहेत. त्यांच्या मांडीला मांडी लागून त्यांची पत्नी बसली आणि अंतरेनं मर्यादेनं रोहिणी बसलेली. नंदबाबाला गर्गमुनी बोलतात, बरं झालं म्हणले, मला आज वाटत होतं की थोडी चिंता पडली होती. काय झालं होतं, मला वाटत होतं की जरी तुमचा मुलगा भगवंत आहे पण थोरल्याचंच नामकरण आधी केलं पाहिजे, एवढी मला शंका वाटली होती. तर तुमच्या पत्नीच्या मांडीवर आज रोहिणीचा मुलगा आलाय, तुमचा मुलगा रोहिणीच्या मांडीवर गेलाय. बरं झालं म्हणले, तो रोहिणीचा मुलगा आहे तुमच्या पत्नीच्या मांडीवर. त्याचं नाव हा बळीराम, त्याचं नाव संकर्षण हा. आणि तुमचा मुलगा तो का रोहिणीच्या मांडीवर गेलेला आहे, त्याचं नाव कृष्ण. असे नामकरण साधं झालं महाराज. महिला म्हणल्या, बाबानं ओळखीले की माय म्हणले, आपण लेकर बदली केलेली ओळखीली म्हणले. असं साधं नामकरण झालं. पुढं लेकर असणारं म्हणजे लीला दाखवत आहेत. एके दिवशी याच प्रभूला असं एका गाडी खाली झोपवलं होतं. शाक्टासूर म्हणला, ह्या गाडीवर उडी मारून ह्याचा जीवच घेऊन टाकतो म्हणले. पण भगवंतानी लहानच बालक होतं पण खेळत तिथं आखरीपाशी उगतच लात मारली केलं. गाडाची उंच उडाला ती शाक्टासूर त्याच्यावर
उंच गेला ताण देण्या सापडला. कशाचा आवाज झालाय, कशाचा आवाज झालाय, इकडे तिकडे बघायला लागले सगळे. म्हणले गाडा पडला काय झालं बघा, गाड्याखालीच लिकरू होतं. लिकरू सुखरूपच आहे, ती गाडीवरच मरून पडलं तिकडे. काय लीला आहेत म्हणजे. अशा लीला होऊ लागल्या. शक्टासुराचा अंत झालेला आहे, तृणव्रत गेलेलं आहे, पुतनेचा निपांत झाला. आता बाळ हळूहळू त्यांच्या लीला वाढत वाढत घरच्या घरीच असणारे म्हणजे काही लीला दाखवत आहेत. कधी कधी खेळू लागल्यानंतर रांगत असताना लीला केल्या. हा आपली तळवी टिकून रांगायला चालू केलेला आहे. तळवी तळ हात टेकितो, डाव्या गुडघ्याने रांगतो, रंगणी रंगनात तो म्या देखील गेसे. अशा लीला होऊ लागलेल्या आहेत. तळवी टेकत असताना सुद्धा पृथ्वीला एवढा तो आनंद देत होता, जणू सांगत होता आपली लेकरं पृथ्वीचा आधार घेतात रांगायला, पण हा पृथ्वीला आधार देत होता. तू रडत आली होतीस का नाही, मग आता भिवू नको मी आलोय. बरेच जणांना तर मारून टाकले म्हणले, भिवू नको बघ असं म्हणून ते हात टिकून रांगत होता, अभय देत होता. हळूहळू बाळाच्या लीला वाढू लागल्या. थोडी टणक झाल्यावर चालत फिरत इकडे तिकडे असणारे आहेत. रांगत असताना हे करताना काही आता खोडकर लेकर असतात, जरा कामात व्यत्यय आणू लागले की आईनं काय केलं, थांब म्हणजे ह्याला बांधूनच टाकते. आणि बांधायला किती बी दाव आणलं तर कमीच पडायचं. किती जनावर आहे ती, किती लांब लांब जावी, पण 2 बोटं खाऊन पण कमीच पडायचं. 2 बोटं कमी पडत होतं म्हणजे मी बांधायले माझं, मी आणि माझे जाण हे विसरलं पाहिजे. मग किती तसं व्हायला लागल्यावर मी पणा तिचा गेला विसरून. काय माझ्यानं बांधणं होते म्हणजे, जाऊ द्या म्हणजे माझं लेकरू तर म्हणणारच आहे, आता बांधून घेऊ आपणच. बांधून घेतलं आणि उकळाला बांधून आई कामात गेली. उकळ ओढत 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 उकळावून खाली उतरला. उकळ ओढत 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 बाहेर आला. 2 शापानं वृक्ष झालेले होते, नलकुबेर जे होते ना ते शापानं वृक्ष होऊन पडलेले होते. त्यांना उशाप होता, कृष्ण अवतार घेतल्यानंतर तुमचा उद्धार करील. हे मग विमलार्जुन वृक्ष महाराज दोन्ही वृक्षातून पलीकडे गेला. उकळ अडकलं. थोडा तराटा दिल्याबरोबर उन्मळून झाडं पडली, पण त्याला थोडंही लागलेलं नव्हतं. महाराज नंदबाबा आल्यावर पाहतात, आज तर वारं नव्हतं, झाडं कशी उपडून पडली. पाहतात तर कृष्ण अडकलेलं आहे. ते सोडलं, कडेवर घेतला, काना हसायला लागला. अरे आम्ही घाबरल्यागत झालो म्हणले, आणि तुला हसाया काय झालं म्हणले. आईनं बांधलं आणि मी सुटायचा प्रयत्न बी केला नाही, बाबानं सोडलं म्हणले, मला त्यात हसू आलं म्हणले. अशा लीला करता करता मात्र त्या 2 वृक्ष जे उपडून पडले होते त्याच्यातून ज्योत प्रकट व्हायची. आता किती लांबून ज्योत कशी दिसते समयाची, अशी ज्योत यायची कृष्णाकडं. कृष्णानं आ करायचं आणि ते ज्योत मध्ये जायचं. पुन्हा दुसरी ज्योत आली आणि अशा त्या दोन्ही शापाच्या ह्यांचा त्या विमलार्जुन वृक्षाचा उद्धार केलेला आहे. पुढं भगवंत आता बळीराम दादा आणि कृष्ण खेळायचे, इकडे तिकडे जायचे. एके दिवशी बाहेर गेल्यानंतर बळीराम दादा सांगत आला, आहे म्हणले हो कृष्णानं माती खाल्ली बघ म्हणले. मी बघितलंय म्हणले. आणि कृष्णानं म्हणायचं आई मी नाही खाल्ल्या माती म्हणले. आणि बळीराम दादा कसा सांगते, चक्क खोटं बोलतंय का ती म्हणले. आईनं बारकी छडी घेतली होती एवढी, आपलं लांबक्या हुरडीची सरकाळी केवढी असते तसे आपलं, आणि उगारली. अशी उगारली म्हणजे आकर बळून बघू दे म्हणजे. आ केल्याबरोबर आईला झाकच आली. मध्ये बघितलं की अनंत ब्रह्मांड मध्ये उंबरातील कीटका उंबरची ब्रह्मांड देखा. आईशी उंबरी किती झाडी आणि आईशी झाडे किती नौखंडी. आईचं सगळं ब्रह्मांड आणि ब्रह्मांडात गोकुळ, गोकुळात नंदबाबाचा वाडा आणि वाड्यात यशोदा दाब देती आणि त्या मधल्या बी कृष्णानं अजून का केले. असं किती बी दिसायचं लागलं. अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे घोडे. पृथ्वी ज्याने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. असा विश्वव्यापक प्रभू पण गवळणीने कडवर घ्यावं.
विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळ निकडी त्यासी गवळ निकडी त्यासी गवळ निकडी विश्वव्यापक कमलापती जाती गौळणी कडी जाती गौळणी कडी जाती गौळणी कडी विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळ निकडी त्यासी गवळ निकडी गवळणी कडेवर घ्यायच्या हो. आणि विशेष कधी कधी तर जास्त रडू लागल्यानंतर राधेनं तर घेतलं का शांत बसायचं. आईनं म्हणायचं तुझ्यापाशी फार शांत राहतो ग, ने जा घरला. राधेनं घरीच घेऊन जावं. राधेनं घरी गेले की तिचा पती अनिया त्यानं पाहिलं का किती सुंदर दिसतंय का, आणत जा त्याला. आणायची. आणि कधी कधी एखाद्या वेळेस राधेला असं वाटलं कृष्णाचा जर मोठा असता तर मोठाच झाला ना. कुजबुज उठली गोकुळामध्ये, राधेच्या घरी कृष्ण मोठा होतोय. जाऊ दिना गेले पुन्हा. अशा लीला वाढू लागलेल्या होत्या. इकडं भगवंतानी लहानच वय आहे. कधी कधी घरला जर एखादी फळवाली आली का त्याला ज्वारी काही घालायची आणि फळं घेत होती पूर्वी माणसं. म्हणजे फळवाली आली की ज्वारी घातलेली बघितलं उगाच म्हणजे ज्वारी घ्यायची की पळू जायचं. वाटणीच ज्वारी सांडायची. ती फळवाली म्हणायची सगळी ज्वारी सांडायला काय देव या लेकराला, थोडं दाणं टाकायचं डालत. पण लेकरू सुंदर दिसायचं, त्याला कितीतरी हात फिरवायचे, एक फळ द्यायचे. आणि त्या फळवालीला घरला आल्यावर पश्चाताप व्हायचा, माझ्या लेकराला मी फळ द्यायला काटकसर केली. ती 4 दाणं पण किती महागाचं मोती झालंय, हिला डाल बी दिली असते तर त्याची किंमत व्हायची नाही किंमत. अशा लीला व्हायच्या. एके दिवशी भगवान प्रभू अशा लीला करू लागल्यानंतर आता राधेच्या इकडे जाऊ दिना गेलेत, राधेला येऊ दिना गेले. भगवंतानी लीला केली, आपलं रूपच बदललं. आणि कासारं डालकी घेऊन येत होती बघा ती बांगड्या ऐकायला, तसलं कासारच झालं, रूप बदललं आणि बांगड्या ऐकायला असं निघाला. याला राधेच्या गेलीला या 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 आमच्या इकडे या बांगड्या बरा मध्ये गेलं. राधेला तेवढं ओळख द्यायचा. कृष्णाचं दर्शन झालं, रूप बदलून कासार झाला, देव बांगड्या विकायला निघाला. आता राधेला मात्र यानं जाऊन अशी भेट दिली, पण राधेला येता येईना. हळूहळू आता थोर झालाय. कृष्णाला आता 4-5 वर्ष झाली. भगवंताला आता धारा काढायला सुद्धा आई शिकवायली होती. चांगला केले काढ झाला. आणि धार काढून दिली की आई घरात गेली. राजा म्हणले आपण बी जायचं असं म्हणले. घरचं पाणी सगळंच ओतून दिलं. आणि घरी म्हणजे पाणीच नाही तर मी तर कुठकडे जाऊ दे ना, मला काय नाही कसं करावं. बरं जा आण जा पाणी. रिकामी घागर घेतली. त्यांच्या नंदबाबाच्या वाड्यापासूनच जावं लागत होतं यमुनेकडे पाण्यात. वाड्याकडून चाललं की कृष्णाला बघू वाटायचं. कृष्णाला बघण्यासाठी सारखी दरवाज्यात वाट बघायली. कृष्णानं आईपाशी चरवी देऊन गाईकडे चालला की कृष्णानं लक्ष गेलं, राधेकडे बघितलं. राधेकडे बघितलं की बघत बघत गाई खाली बसायचा का बैला खालीच बसला बाबा. आणि त्या बैला खालीच बसून पाणी टाकायला, गायीकडे बघावी ना, राधेकडेच बघायला नाही आणि पाणी टाकायला. आईनं ती दुधाची चरवी ठेवून ती रिकामा भरणा घेऊन आली. बघितलं तर कृष्णाकडे बैला खालीच बसले आणि तिकडं कुणकडे बघायला म्हणजे तिकडं बघितलं तर राधा दारात. राधाला जर आई कावायली त्याची, काय ग म्हणले तिकडे आमच्या घराकडे म्हणले माझं लेकरू बांबावलीने करायला म्हणले. तुला बघण्याचं म्हणजे ती गाय खाली बसायची बैला खालीच बसले म्हणे, चालते होईल म्हणे. तिला काही करून हाकलून लावलं आणि पुन्हा कृष्णाला बघायला लागली. तुला कळतं का काय म्हणले.
काय झालं अब्बाईला खाली बसल्यात गाईची दार काढायची असते. आय मी बरोबर बसलो म्हणले तुझाच कावा नवस चुकलेला असेल म्हणले. 4 स्तनाचं 1 स्तन झाले बघ म्हणले. पाणी टाकलेलं होतं भरा 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 दूध चरवी भरून आई जगताच काढून दिली. जर म्हणले बैलच करून दाखविला. या लीला भगवंताच्या फक्त उच्चारच करावा. चरित्र ते उच्चारावे केले गोकुळातलं चरित्र उच्चार फक्त करायचा बरं का. याचं आचरण करायचंच नाही. आचरणासाठी प्रभू रामचंद्राचा अवतार आहे. हे चरित्र उच्चारायचं फक्त वाचेनं. असो अशा लीला करू लागले. प्रभूच्या लीला होत आहेत. भगवंत बाकीचे मुलं पाहतात तर त्यांना असे रोड दिसू लागले. मुलांनो तुम्ही एवढं रोड कसे दिसतात म्हणले. दूध दही लोणी वगैरे खात नव्हत का. नाही म्हणले कृष्ण. मग ती काय करते तुमच्या घरचं. मग तुरेला विकायला नेते ती म्हणली. आणि तुम्ही ताक म्हणले घरी नुसतं खाय. माझ्यासोबत तुम्ही याल का तुम्हाला पोटभर देतो म्हणले. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोटभरी पुरे म्हणाल तो बरी. मग भगवान प्रभूला ते सगळ्यांना असणारा म्हणले हो आम्ही तयार आहोत. भगवंतांनी चौरमंडळाची स्थापना केली. स्वतः अध्यक्ष झाले. माझ्या मागं या. हळूहळू चाला. कोणी कोणाला बोलू नका. भगवंतांनी डोळे मिटायला लावावे. डोळे झाकले की जसा साधकाचा अंतर्मुख वृत्ती होते तसं महाराज ही आत घरात प्रवेश व्हायचा. व अंतर्मुख वृत्ती झाली की मग मात्र विषयाचा असणारा म्हणले विसर पडतो आणि आनंद मिळतो. माऊली ज्ञानोबराय सांगतात एक होती विषयी विसर पडे इंद्रियाची कसमस मोडे आणि मनाची घडी घडे हृदया माझी. असं हृदयात अंतर्मुख वृत्ती होते. तसं महाराज आणि मग ब्रह्मरसच असतो आज. तसं इथं आत नेलं की सगळा मग काय दूध दही लोणी पुरे मनेपर्यंत चारावं आणि पुन्हा डोळे झाकायला लावायचं आणि बाहेर काढायचं. गवळणीने पाहायचं तर दुधाने पालती पाहती गवळणी तवती पालती दुधानी म्हणती नंदाची या पुरी आज चोरी केली खरे. घराने यशोदा माईकडे येऊ लागली. यशोदा माईनं म्हणावं 5 वर्षाचं माझी बाळ अंगणीच माझ्या खेळी तुम्ही लटक्याच घेता आळगे गोकुळच्या नारी. अनेक घरानं यावे. पुन्हा म्हणावं तुम्हीच माझ्या बाळाचा खेळाचा वस्तू भोवरा म्हणा गोटी म्हणा तुम्हीच घेत असाल. तुम्ही लपून याचा भोवरा आळ घेता सारंग धरा तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याची गोटी लागता त्यांच्या पाठी तुमची एवढीच रीत खोटी गे गोकुळच्या नारी. असं आईनं आपल्या बाळाचं गुणगान करावं. यांचीच असणारी पद्धत चुकीची आहे म्हणावं. असं करता करता एकही दिवशी आम्ही पकडून दाखवलं तर मुद्देसहित पकडून आणा म्हणले. मग एका गवळणीच्या हातात आलाही होता. मुद्दाम येईपर्यंत तसाच राहिला. तो पळून गेला नाही. पकडला. लई तुझी आई बोलत होते म्हणले चल. मनगटाला धरलेला आहे आणि निम्म्या वाटेपर्यंत येईपर्यंत तिच्या हातात मनगट होतं. बाकीचीही सवंगडी होतीच. तो पुन्हा बोलू लागला ओ आजी
तुमचे हात असे निब्बर झालेले असतात त्या पोळक्या भाकरीवर दाबून. ही काय ती निब्बरपणा आलेला असते त्यांना, भांडी घासून पोळक्या भाकरीला दाबून. आणि माझं कवळं मनगट दाबून दाबून दुखायले. मनगट बदलून तर धरा ना. बरं 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 सुख मारायचं बाबा, दुसरं मनगट दे. दुसरं मनगट देताना त्याच्याच मुलाचं मनगट देतो. आणि ही जी धूम टाकून आईकडे जातो, आहे मला कडेवर घे. आईनं घेतलं. आता मात्र महाराज ही एवढी मोठ्यानं बोलत होती, बघ लई म्हणत होती पकडून दाखव. बघितलं तर तिच्याच काकाला दिसायला लागलं. तिचं लिकूड तिच्या काकाला. इथं कोण आहे म्हणून बघितलं तर तिचंच. तू कशाला म्हणले? हाताची बदला बदली झाली तेव्हापासून मीच आहे म्हणले. हा ब्रह्मविद्येचा जनिता, तुम्ही याला धरू पाहता. कैसा येईल तुमच्या हातागे गोकुळच्या नारी. तरी यांना पाहावं वाटायचं म्हणून बोलायचंच, यावं घरला असं वाटायचं बरं का त्यांना. एक गवळण म्हणली माझ्या घरी येऊन बघावं, त्याला नाही बांधून टाकलं तर बघा. भगवंतानं ते मुद्दामच ध्यानात ठेवायचं. सवंगड्याला घेऊन घरी जावं, दूध दही लोणी खाऊन टाकावं. पती पत्नी एकामागे एक झोपलेली होते. दाढी वेणी जवळजवळ आलेली होती. त्या गवळीनं दाढी बी राखलेली होती चांगली. आणि वेणी दाढीची गाठ बांधली. गवळण उंचच्या उंच होती आणि गवळी थोडा बुटकाच होता. गवळण पहाटे पहाटे कामाला उठल्याबरोबर ह्याच्या दाढीला चांगला इस्का बसला. काय मातली धांगडी म्हणले, ओढाओढी करायली म्हणले. मस्त गावून या मातली धांगडी खरी ओढाओढी मजलागी. हे म्हणजे मी कशाला ओढू म्हणले तुमच्या दाढीला? तुम्हीच माझा येणीला केवढा झटका दिला असं म्हणले. हे मी कशाला ओढू म्हणले. बघतात तर गाठ बसलेली आहे. कुणी बांधले म्हणले, काय माहिती म्हणले. सोड सोड. चिमटीनं प्रयत्न करतात, त्याची गाठ सोडायची म्हणजे की चिमटीनं प्रयत्न करतात. प्रयत्न चिमटीनं केले सुटेना. काय करावं म्हणले. कापू म्हणले काय करा. गवळण उंच गरा गरा इकडे इकडे काय इळी बघ काय बघ काय इळा कशाला बघ ही हिंडायची. आणि हिनं दाढीवरी झालं. गवळण घरघर गिरक्या मारी, गवळी दाढी वरी वरी धरी. कापाय लागलं की तिनं म्हणायचं माझी आईवाची येणी आहे, माझ्या बाजूनं कापू नका. ती तिकडच तिकडं. हा माझी राखलेली दाढी आहे. पण कुठंच कापणं गेलं ती. कापतच नव्हतं. कापीचा कापेना. मग जाळ करून बघू म्हणले. चिमणीची वातवरी करून जाळ लावून बघितलं, जळबिना. आता काय करावं, उजळून बसले म्हणले. दरवाजाकडे आले. जावं लागते म्हणे. नंदबाबाची इथं गेल्याशिवाय नाही म्हणले वेळ. दरवाजा उघडल्यावर मुलं बाहेर थांबवलेली होती. खुर्रे करायला लागली. आम्हाला बांधते म्हणली होती. बरं हिला देवानं बांधून टाकलंय. आणि आता मात्र ही पुढीच गवळण चालायची, ही मागं दाढीवरी करून असते. नंदबाबाच्यात गेले म्हणजे असं झालेलं आहे. पण तिथं मात्र प्रभूने कृपा केली बरं का. नुसतं पाहिल्याबरोबर गाठ सुटून गेली. गाठ सुटून गेली. परत आले. अशा लीला म्हणजे याचा उच्चारच करावा फक्त. अशा लीला होऊ लागलेल्या आहेत. एक गवळण म्हणते माझ्या घरी येऊन बघावं म्हणले. मी एक थेंबी त्याला अजून तर आमच्या घरचा भेटू दिलेला नाही. भगवंतानी तिच्या घरी गेले. सांगडी बांधून ठेवलेल्या होत्या उद्या ऐकायला न्यायला. ती तशाला तसंच ठेवलं बांधून. मधलं दही दूध लोणी खाऊन घेतलं. आणि मधी गाण्या विंचू बिंडकुड्या हे असलं काही भरलं. आणि तशी त्याची बांधलेली खून सुटूच दिली नाही. माय माझं तशाला तसंच आहे म्हणले. आणि घेऊन गेली. तिथं काय गोरस आहे, ह्याची किती किंमत आहे, एवढं एवढं काय 10 रुपये 5 रुपये काय. मग आम्हाला बघू द्या. नाही म्हणले ती घ्यायचं तुमचं तुम्ही बघा. पैसे घेतले आणि त्यांनी उघडून बघितलं त्याच्यातून ग्वांड्या आणि उडून निघाले. असलं भुंगून काय बी असलं कसलं का माय म्हणे तुझं ते फोडार म्हणले. याची सगळी गाडी ग्वाडगी फोडायला काय बी निघालं. त्याचं इचुबी निघायलं, नाग बी निघायलं. गवळण मनानंच पळून कोणी चिकूल मार खडं मार. माय माझ्या मध्ये ह्याचं असं कसं झालं की माय मी एक थेंबी देवाला भेटू दिलं नाही म्हणलं म्हणून त्यात दह्याच्याच गाण्या झाल्या का काय म्हणले. आता गेलं की सांगेन सगळ्याच्या घरचं खातं तिथं अजून किती बी आहे. आणि मी एक थेंबी भेटू दिलं नाही म्हणून माझं असलं झालं. माय आमच्यात बी येत जाण खात जा म्हणे. देवाला माझा हक्क
काहीच लागलाच नाही की म्हणले देव आहे सगळे म्हणतात भगवंत आहेत मग माझा एक थेंबी भेटू दिला नाही म्हणलं म्हणून असं झालं मग आता गेलं की म्हणीन माझ्यातले खालचा बाबा अशा लीला होऊ लागल्या पण ही खोड्या अशा करत होते कधी कधी की दारा जर यांनी नजर राखायला म्हणून म्हातारा झोपविला का ताकाचा डियारा आणायची आणि त्याच्या पोटावर ठेवायची फोडायची दारी निजला होता म्हातारा आणि त्याच्यात पोटावर फोडलं की डियारा म्हणले यशवती काय करावं म्हणले असल्या खोड्या करायली म्हणून एक गवळीन काय म्हणले हे नगावा म्हणले आपण जरा लांब कोण करतो लांब जाऊ म्हणले बायकोला बसविलं काय पसारामध्ये टाकलं ती तसली बारक्या गाड्या राहते की डुमणी तसली बैल मोठी मोठी पण बारकी झुपली की बायकोला टाकलं चाला घेऊन डुमणीत बसला म्हणजे जारा पुढे गेले का देवायचं ती त्याच्या बायकोला जर ताण लागली म्हणजे काय का म्हणजे काही लईच ताण लागली म्हणून रस वाढायले म्हणले आता काय करावं म्हण गाडी जरा डुमणी बागेजवळ घेतली असते कासरावरून बांधला कळशी घेतली की गेला पाण्याला त्याला लांब जाऊन हिरीत उतरायला लागला की तसलंच रूप तसलीच कळशी काय हिरवळ घ्यायला तसलंच झालं की आला गाडी पुढे पी बाबा पाणी पिली पाणी बाय बसला गाडी तर हीच निघाला एक खरा नवरा वरून कळशी घेऊन निघाला तर म्हणला कमाल झाली म्हणजे कोण बायकोला घेऊन चालले की बाबा पळू 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 गाडी कशी तरी गाठली गाडी गाठल्यावर मग कोण म्हणले तू माझी बायको तिला ताण लागली होती मी पाण्याला गेलो तर कमाल झाली बाबा म्हणजे आता बायकोच घेऊन चालला अरे मी पाणी पाजले माझ्या बायकोला तिला विचार म्हणले सारखाच माणूस त्याच्यासारखा दिसायला कळशी तसलीच काहीला ओळखू आलं नाही म्हणलं अगं मी पाण्याला गेलतो म्हणले तू हुकलीस म्हणले नाही म्हणले मी गेलेलो होतो पाण्याला मी आधी आलोय की म्हणले तू कुठून मागून आलास कळशी घेऊन म्हणायला लागलास माझी बायको म्हणले लोक जमली काय झाले अहो का माझी बायको आहे तिला ताण लागली होती मी पाणी पाजून घेऊन चालू होतो तू कुठून आलं की म्हणले माझी म्हणते अहो माझी आहे हो म्हणले ती मग लोकांनी बघितलं तर दोघं सारखी दिसते ती त्या माईला विचारलं माय तुमचे कोणते पती आहेत तुम्हाला ओळखू येतात का पाण्याला लावलं होतं एवढं माहीत आहे म्हणले पण एवढा दोघंही सारखीच आहेत ह्यांनी पाणी पाजले आणि ती पाणी घेऊन आले ते दोन्ही सारखीच आहे ते मला काहीच फरक कळत नाही मग तुम्हाला फरक घेतला कळत नाही तर आम्ही ह्याला बी देणार नाहू आणि या खाल्ल्याला बी देणार नाहू नंदबाबाच्या इकडे जाऊ दे ती डुमणी म्हणली गाडी ती गाडी तिकडे गेली मग म्हणजे असं झालं म्हणजे काय करावं म्हणले मग नंदबाबांनी ओळखलं मग एक घागर आणली त्या दोघाच्या मध्ये ठेवली तुझी बायको आहे माझी खरं माझी बायको आहे तुझी बायको आहे खरं माझे मी पाणी पाजलं बरं तू पाणी पाजलंच का नाही तर म्हणले ज्याची बायको आहे त्याने ह्या घागरीत जाऊन बसा म्हणले बसा बरं म्हणजे त्याला बायको द्या कृष्ण लगेच बारीक बारीक होत होत बसला घागरीतच जाऊन त्यांच्या जगता सगळ्या जगता ओळखीलं की नंदबाबांनी ओळखीलं त्याच्यावर असं की कसं नारळ झाकलं तसं त्याच्यावर झाकलं आणि ती तसंच उचलून घरात नेऊन ठेवले आणि येऊन सांगितलं बायको तुझी आहे तुझी घेऊन जा म्हणे बरं झालं बाबा म्हणजे या घागरीत बसणाऱ्याला बायको म्हणजे मी म्हणलं आता मला तर बसा येत नाही काय करावं ती बसलं म्हणजे आता गेली बायको आता काय खरं नाही तुझीच बायको आहे म्हणले जाण्याचा कुठं जाऊ नको कुकर सोडून म्हणजे जा म्हणले नाही जातो बाबा म्हणले गेले अशा लीला होऊ लागल्या खोड्या होऊ लागल्या एके दिवशी भगवान प्रभू या खोड्या करता करता काही महिला म्हणू लागल्या की यशोदे असं कर म्हणले गणपतीलाही पावते गणपतीला नवस्कर खोड्या बंद होत्या काय सांगावं का आम्ही कवा तर पाठ कोटीवर गेला आमच्या गायी कुणकड नेल्या किंचित गाढवं बांधली होती चक त्या गाढवानी लाथा मारल्या आम्हाला म्हणले काय बी खोड्या करायला नाही म्हणते म्हणले तू नवस्कर गणपती बाप्पा पावते तर म्हणले गणपती बाप्पा माझ्या बाळाच्या खोड्या थांबव्या मी तुमची चतुर्थी करते लाडू मोदक असा थळा भरून नैवेद्य दाखवते काही एक महिना खोडी बंदच केली की देवा एक मास खोडी देवे नाही केलीच नाही मग मात्र सगळे म्हणले बघाबर गुण आला म्हणले देव दिवस करीत नव्हतं मी असं बाय बोला बघाबर चतुर्थी केली तर कसा गुण आला मग आईनं लाल पुष्प
ध्रुवा गणपतीला तुळस नाही आवडत, त्याचं लई वाकडं, म्हणून ध्रुवा हराळीच्या ते 3 काड्याचे ती आणि लाल पुष्प आवडतात अशी पूजेला घेतली आणि लाडू मोदक तळून थळा भरून घेतलं. पण निरंजनीच राहिली. नैवेद्य दाखवताना अग्नी साक्षीला असावा. देवाला नैवेद्य दाखविला कोण साक्षीला आहे? अग्नी राहावं लागतं. म्हणून साधं पितर घालायले तर सुद्धा माळा दिसी उलटणवर कोण पण ती दिसतो आणि त्याच्यावर तूप सोडतात का? ही अग्नी साक्षीला आहे ना, घातलं ना पितर, ही अग्नी साक्षीला देतो. म्हणून साक्षीला अग्नी असावा. म्हणून आई बोलू लागली, कृष्णा माझ्याकडून नैवेद्य आलाय, पूजेचं साहित्य पुष्प ध्रुव आलेत, पण निरंजनी राहिली. ही तर बोका काय मांजर येईल, तू लक्ष राख नैवेद्याला, मी निरंजनी घेऊन येते. ही म्हणलं बरं झालं, म्हणजे मीच तुला इसर पाडला होता म्हणले, हे असलं करायलाच म्हणले, जा म्हणले निरंजनी घेऊन ये जा. आई गेल्या गेल्या तरी गणपती बाप्पाला कृष्ण बोलला, गणपती बाप्पा मला खायचं आहे म्हणजे सगळा निवद, तू खा बाबा म्हणले, पण माझ्या आईला सांगू नका. नाही सांग. लाडू मोदक सगळं पार करून रिकामा थाळा केला. नामदेवाला देवाला जीव घातले नाही का, रिकामीच पारात केली. आणि पुन्हा आई निरंजनी घेऊन जवळ दिसली, म्हणजे हे गणपती सांगतीलच म्हणले. गणपती बी उचलला की टाकला तोंडात. आई जवळ आली निरंजनी घेऊन, थाळा रिकामाच. कृष्णा अरे आतापर्यंत नैवेद्य होता, निरंजनी नव्हती, आता निरंजनी आली, नैवेद्य नाही, मी काय करू रे? चांगला गुण आला म्हणून मी किती हौसनं मी गणपतीची करायले, आणि तो अजून खोड्या करायला चालूच केलं. म्हणजे काय झालं म्हणले, निवेद काय झाला इथला? आई म्हणले मांजर बोका इथं मी येऊ दिला, मी असला असताना बोका कसा इथं येईल म्हणले. आणि मग काय झालं काय नैवेद्य? अगं म्हणली ती मोठ्या पोटाचं आलं म्हणली ती, आणि ती वाकडी तिकडी सोंड हलवीत आलं म्हणले, उंजरावर बसून आलं तर ती सगळं गोळा करू खाल्लं गेलं म्हणले निघून. खरंच गणपती पावला का म्हणून देवावर बैल गणपतीच नाही. देवाशीच पुसे देव काय झाला. हास्य आले बोला आईच्या, त्या आईच्या बोलाचं हसू आलं, त्याही वेळेस ब्रह्मांड दिसली. अशा लीला भगवंतांनी केल्या, त्याचा उच्चार करावा. आता मात्र आई म्हणते माझ्या देखता असलं तू खोड्या करायला अजूक लागलास, तू मला लोणी मागत जागडे, तुला माखन जास्त आवडते ना, सगळे माखन चोर म्हणायला लागलेत, एवढं का आवडतंय? आई त्याला सुरुवातीचा शब्द मा येते म्हणून आवडते, काय म्हणायचं, म्हणून मला माखन लय आवडते. बरं, पण मला मागायचं, आपल्या घरी काही कमी नाहीत गाई म्हणली, आणि तो खोड्या वगैरे असं काही करायचं नाहीत, मग दी मला माखन भरपूर दी. आईनं मोठा डेरा घेतला आणि तिथं ती मंथन करायचे, ते आळा आहे त्याच्यावर टेकवला. तिथं असणारं म्हणजे काही पाणी वगैरे ओतून रविवरचा वस्त्र काढून साफ करून त्याच्यात सोडली, त्याला दोर लावला, मंथन करू लागली. ही कुण बारीक होऊन डेऱ्यात गेला की लोणीच वर येऊ ना, किती मंथन केलं लोणी काय येईना. आज त्याला विचारतो म्हणले लोणीच येईना. अगं थोडं ऊन वणी टाकून बघ, टाकलंय म्हणले, शिळवणी टाकलं ते बी, शिळवणी टाकी ते, ऊन वणी टाकी ते, परी लोणी येईना, परी पण येईना. डेऱ्यात हात घालून बघ, अशा चोळ्या त्यांच्या अशा लांब बाह्याच्या चोळ्या होत्या. चोळीची बाईवरी सारली, यशोदेन मध्ये हात घातला असा डेरीत मध्ये ह्याच्या हाताला आला. म्हणजे माय काय असेल मध्ये कॉलला तर डेऱ्यातूनच कृष्ण निघाला. कृष्ण डेऱ्यात कुठून गेलता सर म्हणले, अगं तू लोणी ती ना उशीर करायला मध्ये जाऊन तर खावं म्हणून माझे मी मध्ये जाऊन खाल्ले म्हणले. आम्ही म्हणते लोणी काही येईना आणि लोणी काही येईना, आम्ही खाल्लं सगळंच लोणी म्हणले. आता मात्र असं करी जाऊ नको, माझी रवी किती मोठे, ही एवढी तर रवी होती त्याची, असली मोठी त्या मटक्या एवढी. आणि ही रवी जर असली फिरली टकोरीत तर कोसच पडली असती की रे, तुला कसं बरं लागलं नाही बाबा, असं मध्ये जात जाऊ नको. आहे तुझी रवी लई मोठी म्हणू नको. अगं या आकाशातला रवी माझ्या सत्तेत आहे. मी बोलविल्या वेद बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राणू हाले, चालको जीवांचा, सगळ्या जीवाचा चालक मी, आणि तुझी रवी माझ्या टोकरीत कशी चालेल म्हणले. आणि मग मात्र आईनं सांगितलं, कृष्णा आता तुम्ही गाई घेऊन रानात जा. अशी लीला
भगवंतानी ह्या गोकुळात केले. अख्खं गोकुळ मात्र कसलीही राक्षस आली तर सगळ्यांना मारले. म्हणजे ते निश्चिंत होतं सगळं. भगवंताच्या संगतीमुळं तुझी हे संगती झाली आमची निश्चिंत.